हॅलो फ्रेंड, हाय. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेत असतील आणि असायलाच पाहिजे. तर मी धनश्री आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर मी आज आली आहे माझ्या मावशीकडे सापटण्याला. तर तिची डाळिंबाची बाग बघू शकता तुम्ही कसली भारी आहे. तुम्हाला मी दाखवते आणि मावशीची पण मुलाखत घेते. ही सगळी डाळिंबाची बाग ही मावशी एकटी हँडल करते. बघू शकता तुम्ही डाळिंब वगैरे कसं आहे, कसलं मस्त डाळिंब आहे. हो का, कसलं मस्त मस्त डाळिंब आहे. हो का, बघा, बघू शकता तुम्ही कसलं डाळिंब आहे. हो का, भगवा आहे का मावशी? तुम्ही एकटी हँडल करता का ही बाग सगळी? हो, आम्ही 3 जण, आमचा मुलगा, आमचा मालक आणि मी. हा का, फवारा वगैरे कोण घेते? फवारणी मुलगा घेतो ट्रॅक्टरने, मी घेते हाताने. स्वतः तुम्ही हा फवारता का? हो, स्वतः कोणती जात आहे ही? भगवा. पैसे वगैरे खूप होत असतील. हो, भरपूर होते. मागच्या वर्षी कितीची बाग झाली? गेल्या वर्षी झाली 30 लाखाची झाली. हा, त्याच्या मागच्या वेळेस 40. एक लेडीज एवढं हँडल करू शकते, मग म्हणजे एक जेंट्स का हँडल करू शकत नाही? लेडीज असून स्वतः फवारणी वगैरे सगळ्या वेळेवर एकदम प्रॉपर. एक किती झाड आहेत सगळी? झाडं ही बारकी 500 आहेत, खालची 400 आहेत. एवढ्या सगळ्या 900 झाडांचं लेडीज एक लेडीज सगळं हँडल करू शकते, मग एका जेंट्सला का जमत नाही? ही किती कौतुकास्पद गोष्ट सांगायला असं वाटते की कशी आणले बघा तुम्ही. एक लेडी सुद्धा, म्हणजे जेंट्स असं डाळिंब आणू शकत नाही, ती सगळं हँडल लेडीज करू शकते. असं वाटते की बघून कसलं भारी वाटायला लागले हे, माहिती का? कसले निस्ती बाग तुम्ही बघू शकता. सगळे करतात, आमचा मालक, मुलगा, सुनबाई. चौघं पण आम्ही सगळे शेतीतलीच आहे. पण शेती सुद्धा करायला प्रॉपर ज्ञान लागतं. असं कोणाचं पण काम नाहीये की शेती करायचं. बघू शकता, कष्ट करावं आमची लोक सगळ्यांचं सगळे मिळून बघतायत. असं होय की बाबा एक जण करते असं नाहीये. हाय का गवताची आडवी हो का, किती बघा कसली स्वच्छ, एकदम स्वच्छ असं क्लीन बाग आहे एकदम. बघू शकता तुम्ही. घरात तर आहेत 4 जणच आणि ही 900 डाळिंबाची बाग हँडल करणं सोपं नाहीये. बघा, बघू शकता तुम्ही. हो का, आणि असं पावसाळ्यात बाग आणणं म्हणजे कोणाचंही काम नाहीये. पावसाळ्यात जास्त बागा डाळिंबाच्या तेल्या वगैरे तो त्याच्यामुळे जाती. पण बघू शकता तुम्ही, कुठं तरी असं दिसतंय का तुम्हाला रोग वगैरे काय दिसतंय का? एक नंबर फळ आहे का? कसे आहेत डाळिंब बघा, बघू शकता तुम्ही. किती म्हणजे असलं भारी वाटायला लागले ना, लय खूपच छान वाटायला लागले. बाग असल्यासारखं हा, ऍपलची बाग असल्यासारखं वाटायला लागले. हे सगळं एकटी लेडीज ही हँडल करते आणि बाकीचे पण त्यांना एक मुलगा सून वगैरे पण आहे, त्यांचं पण श्रेय आहे. पण जेंट्स लेडीजनं फवारणी करणं म्हणजे एवढं सोपं नाहीये. बघू शकता तुम्ही कसलं आहे, सेम ॲपल सारखं दिसते. त्याचं कष्ट पण आणि त्या कष्टाला फळ पण त्यांना तसंच भेटते. शेती करायला सुद्धा प्रॉपर ज्ञान लागतं बरं का, कोणाचंही काम नाहीये शेती करायचं. कसं आहे डाळिंब बघू शकता. गवत किती स्वच्छ बाग आहे. ह्याची खुरपणी वगैरे का तुम्ही काय करता? बायका लावतो का? काढतो, बायका पण लावतो. पण ह्याच्यासाठी खूप कष्ट असेल. कष्ट तर करावंच लागतं. कष्ट केल्याशिवाय फळ कुठनं भेटणार आहे आपल्याला? बघा, बघू शकता तुम्ही. आजकाल लोकांना शेती करायला नको वाटती, पण आम्हाला आवडते बाबा, आम्ही करतो. तुम्हाला तसं उत्पन्न पण भेटते, लाखावर पैसे भेटतात. मग काय, एवढं केलेल्या कष्टाचं तुम्हाला फळ भेटते त्याच्या. पण भेटतं आम्हाला. हा, मग पण ह्याच्यासाठी कष्ट पण तेवढंच करायला लागते, मेहनत पण तेवढीच घ्यावं लागते. त्याच्याशिवाय आजकाल कोणतीच गोष्ट असं बिना कष्टाशिवाय भेटत नाही. त्याच्यामुळं कष्ट तरी करावंच लागणार आहे. शेतकऱ्यांना सगळ्यांना कष्ट आहे. शेती पण करण्यासाठी त्याला एकदम प्रॉपर ज्ञान लागतं ना. उठून सगळे आजकाल शेती करतात, पण त्या शेतीला काडीची किंमत नसते. त्याच्यासाठी व्यवस्थित कुठलं औषध कधी फवारायचं सगळं ज्ञान ह्या मावशीला आहे. त्याच्यामुळे हे आहे ना, सोनच आहे. काका, मावशी, दादा, वहिनी सगळे. पण आज दादा, वहिनी, दादा आणि काकांचं सोडून दे, ते एक जेंट्स आहेत, पण एक लेडीज आज सगळं फवारणी करते म्हणजे हे कौतुकच आहे ना. 10 वर्ष झाली मी फवारते. 10 वर्ष? 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 10 वर्ष फवारते बाग. त्या बागात म्हणजे तुम्ही औषधाची ती कसं करता?
ते मालक करून देतात औषध त्यांचं, ते त्यांना सगळे माहिती. माहिती आम्ही फक्त औषध चालू करायचं, फवारायचं. फवारायचं. दोघी पण हँडल करता का, सुनबाई पण? सुनबाई असे रानात हे करू लागते, ते फवारणी नाही आणखीन ती नाही हातात घेतली. पण सासूचं बघून सुनबाई करते करू ती पण. करतील ना, हा, ती पण कारण करते. कसं सासूनच नाही केलं तर सुनबाई नाही करू बाकी शकत. सगळं बायका घेऊन करते ती. हा करते ती पण रानात सगळं सगळं हँडल करते ती पण रानात. हा ना, हम्म. करावंच लागतं. त्याच्याशिवाय हे सगळं सोनं पिकलंय, बघू शकता की तुम्ही कसलं आहे ते. जर न कष्ट करता देव त्याचं फळ देतच असते ना. ए, पिलू इकडे किती वर्षाची बाग आहे म्हटली ही? खराब आहे ते घेऊ नको. ही पहिल्या वर्षी आहे हिचं. म्हणजे लहान लावल्याचं किती वर्ष झालं? आता दुसरं वर्ष चालू आहे लावून. लावून 2 वर्ष झाले, बघू शकता तुम्ही. लावून 2 वर्ष. पहिल्या वर्षीचं म्हणजे दुसऱ्या वर्षी फळ धरलं असेल. हा म्हणजे पहिल्या वर्षी अशी सांभाळली आणि नंतर पिकाचे दुसरं वर्ष. पिकाचं म्हणजे पिकाचं दुसरं वर्ष. म्हणजे पिकाचं नाही, म्हणजे हिचं पहिलंच वर्ष आहे. झाडाचं झाडाचं दुसरं वर्ष दुसरं आणि वर्ष. पिकाचं पहिलं वर्ष पिकाचं आहे. पहिलं वर्ष. 2 वर्षाची बाग तुम्ही बघू शकता कशी झाड आहे ती. हो का, चांगली 2 वर्षाची झाड आहे ती ही. आणि ह्या वर्षी पहिलंच पीक आहे ह्याचं. किती डाळिंब आहे, साधारण एका झाडाला 100 100, 150 तर सहज आसपास माल असेल. कशी बाग आणली, कशी नेटवली, बघू शकता. 20-25 किलो माल average निघत पडेल, असेल. average पडेल. हा बघा, 2 वर्षाची बघ कसला माल लागलाय. हो का, 25 किलोचं काय ऐकतंय का? हा, 25 किलोचा माल असं म्हणजे. खरंच कसलं डाळिंब, कसलं लय भारी वाटायला लागले माहिती का. मला तर इथनं जाऊच वाटत नाही आता. थांब येतो तो. थांबू का? मला पण मावशी डाळिंबाची शेती कशी करायला शिकवल की. शिकायला थांब येतो. कसले 2 वर्षाची बाग बघू शकता तुम्ही, कसली भारी आहे. तो का, हो का, जमकच येत नसतं. वाव. हो का. तुम्हाला असा कलर दिसतोय, पण कलर एकदम असा रेड पूर्ण ऍपल सारखा कलर दिसतोय. बघू शकता डाळिंब. अजून हे फुगायचंय बरं का कम्प्लीट. किती महिने झाले ह्याला डाळिंबीला? 5 महिने झाले. किती महिन्यात उतरायला येते बाग? 6.5 महिन्यात. येते. हा, एक 7 डाळिंब महिने म्हणतात पण 6.5 महिन्यात निघते. प्रॉपर डाळिंब किती फुगतं एकदम? अर्धा किलोला जातं. एक डाळिंब अर्धा किलोला? अर्धा किलोला जातं. 400-500 ग्राम भरतच. अरे बापरे, कसली मेहनत आहे बघू शकता तुम्ही. असं कोणाचंही काम नाही पावसाळ्यात, म्हणजे शक्यतो पावसाळ्यात डाळिंब येत नाहीये, त्याच्यासाठी लय काळजी घ्यावी लागते. बघा असा वरती पेपर वगैरे हातरलाय, व्हाईट असल्यामुळे दिसणार नाही. हो का, असं त्याला वरून ही कवर टाकावं लागतं. मग डाग वगैरे असं येत नाही ना. डाग न येऊनी म्हणूनच हातरलेला आहे ना पेपर. हा, जेवणे म्हणून. बघू शकता तुम्ही कशी आहे डाळिंब. अजून ह्याला फुगायला टायमिंग आहे आणि उतरायला पण टायमिंग आहे. 6.5 महिने कंप्लीट लागतात. आणि एक डाळिंब अर्धा किलोचं होतं. हो, 400 ग्राम 500 ग्राम बरोबर. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. बाय करा. बाय. बाय.